एक छोटीशी ITR फायलिंग मधील मिस्टेक देखील तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून नोटीस आणू शकते। त्यामुळे प्रत्येक टॅक्स पेअरने ITR बद्दल काही गोष्टी समजून घेणे खूप गरजेचे आहे। चला तर मग आपण ITR मधील काही कॉमन मिथ्स समजून घेऊया। सर्वात पहिले ITR म्हणजे काय? तर ITR चा फुल फॉर्म आहे इन्कम टॅक्स रिटर्न, ज्यामध्ये बेसिकली एक रिपोर्ट कार्ड असते। त्यामध्ये गव्हर्नमेंटला तुम्ही पूर्ण वर्षामध्ये किती इन्कम कमवलेले आहे आणि ते कुठल्या सोर्सेस कडून कमवले आहे आणि त्यावर किती टॅक्स लायबिलिटी बनते हे बेसिकली मेन्शन असते। मिथ नंबर 1, फक्त श्रीमंत लोकच ITR भरतात का? तर ह्याचं उत्तर आहे नाही। जर तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल, प्रोफेशन करत असाल, फ्रीलान्सिंग करत असाल, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काही काम करत असाल, प्रॉपर्टीवर रेंट मिळत असेल, FD वर इंटरेस्ट मिळत असेल, तर या केसेसमध्ये तुम्हाला ITR फाईल करणे गरजेचे आहे। आता मिथ नंबर 2, ITR भरला म्हणजे टॅक्स भरावाच लागतो का? तर ह्याचं उत्तर आहे नाही। ITR फायलिंग आणि टॅक्स लायबिलिटी या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। ITR फायलिंग म्हणजे गव्हर्नमेंटला सिम्पली इन्फॉर्मेशन द्यायची असते की तुम्ही किती इन्कम कमवलेले आहे, आणि टॅक्स लायबिलिटी तेव्हाच पे करावी लागते जेव्हा तुमचे इन्कम गव्हर्नमेंटचे टॅक्स स्लॅबपेक्षाही जास्त असते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जरी तुमचे इन्कम कमी असेल किंवा टॅक्स लायबिलिटी भरायला येत नसेल तरीही काही बेनिफिटसाठी ITR फाईल करणे गरजेचे आहे। आणि अजून अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी फॉलो करा, शेअर करा आणि सेव्ह करा।